नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओळखता येते का भाजी कोणती आहे? नाही ना? थांबा थांबा सांगते. दुधी भोपळ्याची भाजी आहे हो ही. अगदी भरीत म्हटलं तरीसुद्धा चालेल. चवीला खूप उत्कृष्ट. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी दुधी भोपळा घेतला आहे मी. यातला अर्धा भाग घेतला आहे. साल काढून तुकडे केलेत आणि आपण भात लावतो ना त्याच वेळेला कुकरला लावून घेतला आहे 3 शिट्ट्या काढून. आता हा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. आपल्याला जाड बारीक जसा हवा आहे तसा. अशाच फोडी वापरल्या तरी चालतील, पण आमच्या घरीसुद्धा दुधी भोपळा म्हटलं की नाकं मुरडणारी मीच पहिली आहे. त्याच्यामुळे चव पण चांगली यावी आणि दुधी भोपळा खातो आहे असं सुद्धा वाटू नये म्हणून हा एक शोधलेला जुगाड आहे. तर अशा प्रकारे जाड बारीक एक तुम्ही मॅश करून घ्यायचं आहे. आता पुढच्या कृतीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी आपल्याला तडतडवून घ्यायची अगदी व्यवस्थित. मोहरी तडतडली की अर्धा छोटा चमचा जिरंसुद्धा फुलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता मस्ट आहे, चव खूप छान येते. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर एवढा कांदा लागणार आहे का? हो. कांद्यामुळे हे जे भरीत किंवा जी भाजी आपण म्हणतो आहे तिला चव खूप छान येते. त्याच्यामुळे कांदा खरंच एवढा घालणं गरजेचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथे ट्रान्सलुसंट झाला कांदा की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे 1 मोठा चमचा. माझ्याकडे पेस्ट तयार नव्हती म्हणून मी किसून घेतलं आहे आलं आणि लसूणसुद्धा. तर या ठिकाणी आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची पेस्ट तुम्ही घालू शकता. तीसुद्धा आपण कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायची म्हणजे कच्चेपणा जातो. यामध्ये टॉमॅटो घालून घेतला आहे 1 छोटा. मोठा टॉमॅटो असेल तर अर्धाच घाला. बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यावर अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला थोडा घालून घेतला आहे आणि मीठ घालून घेतलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. मसाल्यांचा कच्चेपणा, टॉमॅटो एक व्यवस्थित शिजला पाहिजे, मसाल्यांचा कच्चेपणा व्यवस्थित गेला पाहिजे इतपत हे शिजवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता मी एक इन्ग्रेडियंट टाकते ते म्हणजे पावभाजी मसाला. मला पावभाजी स्वतःला खूप आवडते त्यामुळे मी पावभाजी मसाला टाकते. ज्यांना अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन भरीत असं टेस्ट करायचं आहे ना किंवा तशी टेस्ट हवे त्यांनी इथे गरम मसाला वापरायचा आहे, पण गरम मसाला कमी वापरा. पावभाजी मसाला मी जरा 1 मोठा चमचा वगैरे घालून घेतला आहे कारण दुधी भोपळा गोडूस असतो थोडासा आणि त्यात अशा प्रकारे आपण गरगटच करून घेतलं आहे त्याच्यामुळे गोडपणा त्याला येणार आहे. त्याच्यामुळे एवढा पावभाजी मसाला वगैरे चालून जाईल. आणि आता हे सर्व व्यवस्थित शिजलं की त्याच्यामध्ये आपण दुधी भोपळा जो मॅश केला होता तो घालून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित शिजलेले आहेत त्याच्यामुळे आता काही अति शिजवायची वगैरे गरज नाही आहे, पण सगळ्या मसाल्यांची चव ह्याच्यामध्ये मुरली पाहिजे म्हणून एक खदखदून उकळी काढायची 2 ते 3 मिनटाची. थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची. आता ही कन्सिस्टन्सी मला योग्य वाटते, पण तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर झाकण न ठेवता अजून एखादं मिनिट परतून घ्या म्हणजे पाणी आटलं जाईल आणि चव पण याची खूप छान लागेल. तर हे दुधी भोपळ्याच्या भाजीचं किंवा भरीत जे आपण केलं आहे त्याचं हेल्दी व्हर्जन आहे. तुम्हाला अजून चटकदार चटपटीत हवं असेल ना तर वरनं खमंग फोडणी अजून तुम्ही घालून घेऊ शकता. तुपाची असेल तर खूपच छान. तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा हे भरीत खायला अप्रतिम लागतं. ही रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे जे दुधी भोपळा नाही खात ना ते सुद्धा आवर्जून खातील इतपत ही छान होते. तर अशा प्रकारे दुधी भोपळ्याची भाजी किंवा भरीत तुम्ही कधी ट्राय नसेल ना केलं तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.